So welcome all, स्वागत आहे सगळ्यांचं. So now we are looking at the next lesson that is called the human body and the organ system. आज आपण सर्वजण नव्या पाठाकडे बघत आहोत. तर त्या पाठाचं नाव आहे मानवी शरीर व इंद्रिय संस्था. मानवी शरीर व इंद्रिय संस्था. तर बघा, बेसिकली मानवी शरीर आणि व इंद्रिय संस्था तर आपल्या ह्युमन बॉडीज मध्ये आपल्या मानवाच्या शरीरामध्ये खूप अशा गोष्टी आहेत, खूप असे ऑर्गन्स आहेत. ते ऑलरेडी आपण बघितलेले आहेत, राईट? म्हणजे कोणते कोणते ऑर्गन्स आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे राईट वी ऑलरेडी नो दॅट वी हॅव द ब्रेन, वी हॅव द लंग्स, वी हॅव द वी हॅव द स्टमक, we have the small intestine, we have the large intestine, we have the kidneys, we have the pancreas, we have the livers, we have the anus, we have uh, and we can say that we have the diaphragm. So these are the some elements that we have. These are the organs we have. But what is the organ system? To see, to conduct the life process or conduct the one process that we already talked about. What is the system? The system means काय? सिस्टम म्हणजे काय? संस्था म्हणजे काय? की दोन किंवा चार घटक, दोन किंवा त्याहून जास्त घटक हे एक काम करण्यासाठी सज्ज होतात किंवा हे सगळेजण मिळून एक काम पूर्ण करतात किंवा मीन्स like two or more factors come together to conduct or to fulfill this single work. एक काम पूर्ण करण्यासाठी to complete the one work that we call as the organ system. त्याला आपण बेसिकली सिस्टम असं म्हणतो. आणि ऑर्गन सिस्टम म्हणजे असं की ह्याच्यामध्ये दोन किंवा तीन दोन किंवा अधिक किंवा टू और मोर ऑर्गन्स आर बिझी टू डू दी वन वर्क दॅट इज लाईक दॅट वी कॅन कॉल एज ऑर्गन सिस्टम. म्हणजे काय की 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 दोन पेक्षा जास्त अवयव आहे किंवा दोन पेक्षा जास्त इंद्रियाने हे एखादी काम पूर्ण करण्यासाठी सज्ज होऊन जातात किंवा एखादं कमी होऊन एखादं काम पूर्ण करतात. त्याला आपण संस्था असं म्हणत असतो. त्याचं त्याचं उदाहरण आणि त्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया. तर बघा, what is the thing that we will look at? So बघा, in the last class we have studied the some characteristic of the living organism, all the vital process which are the essential process and the living being are collectively called a life process. म्हणजे बघा, आपण जीवन कार्य हे बघितलेलं आहे, म्हणजे लाईफ प्रोसेस जीवन प्रक्रिया आपण बघितल्या. याच्यामध्ये जे काही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होत असतात, जसं कोणते कोणते विचार दे, वी कॅन सी द ब्लड सर्क्युलेशन और म्हणजे रक्ताभिसरण, वी कॅन सी द रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया, देन वी कॅन सी द डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पचनक्रिया, देन वी कॅन सी द नर्वस सिस्टम दॅट इज चेतना संस्था. तर हे सगळे काही घटक आहेत. हे सगळे घटक काय करत असतात, तर आपलं जीवन आणि आपली बॉडी सहज व्यवस्थित चालवण्यासाठी प्लस आपलं जीवन व्यवस्थित चालवण्यासाठी ह्याच्यासाठी ते काम करत असतात. ह्याच्यासाठी ते काम करत असतात. बघा, तर हे काम आपण जेव्हा जागे असतो, म्हणजे हे जे बॉडी हे जे इंद्रिय आहेत, आता हे मला सांगा, हे आपण जेव्हा जागे असतो तेव्हाच काम करतात का आपलं झोपलेलं असतं तेव्हा सुद्धा काम करू शकतात? The answer is yes. Though they can work even after we are in the sleep. They can work even after we are in their sleep. म्हणजे which system work when we are in the sleep? म्हणजे कोणते कोणते असे जे कोणते कोणते कार्य आहेत जे आपण झोपेत सुद्धा करत असतो. फर्स्ट इज रेस्पिरेटरी. पहिला आहे श्वासोच्छ्वास करणे, म्हणजे श्वास घेणे. दुसरा आहे रक्ताभिसरण. तिसरा आहे फूड डायजेशन. आणि या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी जो एसेन्शियल आहे तो आहे नर्वस सिस्टम. तर बघा, आपण झोपलेलो असेल तरी सुद्धा आपल्यामध्ये असे जेवढे चारीचे चारी जे संस्था आहे किंवा एवढे चारीचे चारी जे काम आहे ते काम म्हणजे हे चारीचे चारी जे संस्था आहे, हे चारीचे चारी सिस्टमचे हे काम करत असतात. वर्क दे वर्क इवन आफ्टर वी आर इन द स्लीप. म्हणजे भलेही आपण झोपेत असलो तरी ते काम करत असतात. ठीक आहे. So that is we will look at, and now we will see some more. Now we will take some more information about our systems and the body, right? So see, the different organs in our body are working in the group so that they smoothly carry out the various life process. And this life process takes place in the various steps. Specific organs carry out the specific step. The group of organs working together to perform the specific function is called the organ system. Like, see what I said to you. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की two or more organs come together to conduct the one or to conduct the specific to perform the specific function. This is called organ system. म्हणजे त्याने आपल्याला काय सांगितलंय, जेव्हा इंद्रियांचा समूह
एकत्रपणे इंद्रियाचं संवहन टप्प्याटप्प्यावर विशिष्ट पद्धतीने जो काम पार पडत असतात, त्यांनाच आपण इंद्रिय संस्था असे म्हणत असतो, राइट? पुढे बघा, various organ system like a digestive, respiratory, circulation, nervous, excretory, reproductive and skeleton, muscular are exercise the functions on our body. म्हणजे आपल्याकडे कोणते-कोणते आहेत? ऑलरेडी वी हॅव टॉक अबाउट the blood circulation, रक्ताभिसरण, चेतना, nervous system, उत्सर्जन, excretion, प्रसर्जन, reproductive system, अस्थिसंस्था, that is skeleton system, then muscle system, श्वसन संस्था, respiratory system आणि शरीरातील पाचन संस्था, that is digestive system. So these are the systems we have in our body. Let's take a look and let's find out the more. See, energy is essential to operate all the life functions in the human body. The energy produced according within the cell or occurs within the cell. A cell needs to supply solution of nutrition oxygen in this process. These supplies take place with the help of the respiratory and circulatory system. The respiration is carried out through the following three steps. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलंय तो सी what we required required to sustain our life or what we required to live the life म्हणजे आपल्याला जगण्यासाठी काय आवश्यक आहे तर सर्वात इम्पॉर्टंट आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे ते आहे एनर्जी. जगण्यासाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो हा एनर्जी. आणि एनर्जीसाठी आपल्याला लागणारे जे काही न्यूट्रिएंट्स असतात एनर्जीसाठी एनर्जी कुठे बनत असते तर बेसिकली ते सेलमध्ये म्हणजे पेशीमध्ये ते बनतं. बघा, मानवी शरीराला ऊर्जेची गरज जास्तीत जास्त असते आणि ऊर्जा हे पेशीमध्ये बनत असते. आणि पेशी हे कशापासून ऊर्जा बनत असतात तर सम न्यूट्रिएंट्स म्हणजे काही विद्रके घटके विद्राव्य घटक अन्न घटकांपासून आणि ऑक्सिजनचा पुरवठा त्यांना व्हावा लागतो आणि कारण यांच्यापासूनच ते एनर्जी बनत असतं आणि यासाठी त्यांना बेसिकली सम न्यूट्रिएंट्स आणि आपण ऑक्सिजनचा सप्लाय दॅट वी हॅव टू डू. तर ते कशामुळे होतात तर ते रेस्पिरेटरी सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टममुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजेच काय श्वसन प्रक्रिया, सर्क्युलेशन सिस्टम म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रियामुळे ते तिथपर्यंत पोहोचत असतात. आता याचा पुढचा सिनारिओ बघूया, की बघा मग ह्याच्यामध्ये आपण आता बघणार रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टम बद्दल आता आपण बघणार म्हणजे श्वसन क्रियाबद्दल आता आपण बघणार आहोत. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, एनर्जी क्रिएट करायला किंवा एनर्जी बनवण्याचं काम हे सेल करत असतात म्हणजे पेशी करत असतात. आणि पेशींना एनर्जी बनवण्यासाठी ऑक्सिजन आणि काही न्यूट्रिएंट्सचा गरज असते. ऑक्सिजन आणि काही न्यूट्रिएंट्सची गरज असते. आता बघा, ऑक्सिजन आपल्याला कुठून भेटतात? तर ऑक्सिजन हा आपल्याला लंग्स पासून सेलला भेटू शकतात. आणि जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे आहेत किंवा जे काही अन्न घटक आहेत, ते आपल्याला कुठून भेटणार? तर आपल्या स्मॉल इंटेस्टाईन्स किंवा स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन यांच्याकडून त्यांना भेटत असतात. तर त्यांना भेटत असतात आणि याच कारणामुळे इथे रेस्पिरेटरी सिस्टम आणि सर्क्युलेशन सिस्टम म्हणजेच काय, की श्वसन प्रक्रिया आणि रक्ताभिसरण प्रक्रिया हे दोघे मिळून सेलला म्हणजे पेशीला त्याला लागणारे जे काही घटक आहेत ते देत असतात जेणेकरून तो एनर्जी क्रिएट करेल, ऊर्जा बनवेल आणि आपली लाईफ आहे म्हणजे आपलं जे फंक्शनिंग आहे, बॉडी फंक्शनिंग आहे हे रेग्युलर राहील याच्यासाठी. आता त्याच्यापैकी आपण जो रेस्पिरेटरी सिस्टम आहे ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन बघितलेला आहे. ऑक्सिजन सप्लायर बद्दल रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वसन संस्थेबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. लेट्स गो. सो वी हॅव द एक्सटर्नल रेस्पिरेशन. आपण आपल्याकडे आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? बाह्य बाह्य श्वसन आणि बाह्य श्वसन. तो एक्सटर्नल रेस्पिरेशन बद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा, inspirations and inhalation. The air is taken through the nose and sent toward the lungs through the trachea or windpipe. So बघा, तर त्यांनी काय सांगितलं फर्स्ट थिंग श्वास घेणे म्हणजे आपण काय करतोय की हवा आपण जेव्हा आपण श्वास घेतो वेनेवर वी जस्ट आपण जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा काय करतो हवा ही नाकाद्वारे लंग्स कडे पाठवत असतो. हवा ही नाकाद्वारे फुफ्फुसाकडे पाठवत असतो आणि तेही कोणाच्या मदतीने श्वासनलिकेच्या द्वारे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रायचेस आणि ट्रायचॅक और विंड पाईप असं म्हणत असतो. नंतर आपण काय करतो एक्सपिरेशन अँड एक्सलेशन म्हणजेच काय होतं ऑक्सिजन फ्रॉम द inspired air goes into the blood. The blood carries the CO2 from the various part of the body towards the lungs, and this air
is given out by exhalation. Both of this process carrying out with the help of the lung and collective called the external respiration. म्हणजे बघा एक्सटर्नल रेस्पिरेशनचा पार्ट बी आपण बघूया ब घटक बघूया. तर ब घटक मध्ये काय उच्च श्वास म्हणजे श्वास सोडणे म्हणजे दॅट वी कॉल द एक्सहेलेशन और एक्सहेलेशन. एक्सहेलेशन म्हणजे काय तर बघा याच्यामध्ये दोन प्रक्रिया बघा बघा जेव्हा पण आपण श्वास घेतो तेव्हा दोन प्रक्रिया घेतो श्वास घेतो किंवा श्वास सोडतो तेव्हा आपल्याकडे दोन प्रक्रिया होत असतात सी आय एम जस्ट टेलिंग व्हेनेवर वी जस्ट इनहेल और एक्सहेल म्हणजे जेव्हा पण आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो तेव्हा हे दोन्ही प्रक्रिया आणि दोन्ही प्रक्रियामध्ये काय काम करत असतात तर दोन काम घडत असतात म्हणजे बघा कोणते कोणते काम तर सर्वप्रथम जेव्हा आपण एअर इनहेल करतो जेव्हा आपण एअर इनहेल करतो म्हणजे जेव्हा पण आपण श्वास घेत असतो तेव्हा हवेमधला एअर ही आपल्या लंग्स पर्यंत पोहोचत असते एअर ही आपल्या लंग्स पर्यंत पोहोचत असते म्हणजे काय हवा ही आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचत असते बट जेव्हा आपण एक्सेल म्हणजे जेव्हा पण आपण श्वास सोडायची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा श्वास सोडण्यामध्ये आपल्या लंग्स पासून आपल्या लंग्स पासून हवा ही बाहेर होत जाते हवा ही बाहेर जाते एअर ही बाहेर जाते परंतु परंतु ह्याच्यामध्ये बघा परंतु अजून एक फेनॉमेना बघा जेव्हा पण एअर आपण हे करतो इनहेल करतो जब भी एअर हम लोग म्हणजे हवा आपण जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ते लंग्स पर्यंत पोहोचते आणि त्याच्यातला ऑक्सिजन हा पूर्ण ऑक्सिजन त्याच्यातला अब्झॉर्ब करून हा पूर्ण बॉडी पर्यंत स्प्रेड केला जातो आणि एक्सेल मध्ये काय होतं तर ज्या वेळेस हा ऑक्सिजन पूर्ण बॉडी पर्यंत स्प्रेड केला जातो त्याच मोमेंट मध्ये बॉडी मधून आपल्या शरीरामधून जिथून पण CO2 जनरेट झाला असेल किंवा जिथं पण कार्बन डायऑक्साईड जनरेट झाला असेल तो सगळा आपल्या लंग्स पर्यंत तो सगळा आपल्या लंग्स पर्यंत आणला जातो आणि त्या लंग्स पर्यंत आणल्यानंतर तो पुन्हा लंग्स पर्यंत म्हणजे लंग्स पर्यंत म्हणजे बेसिकली ब्लड सर्क्युलेशन इथं ब्लड सर्क्युलेशन काम करतंय बघा तर ब्लड सर्क्युलेशन कसं काम करतं तर ते ऑब्झर्व जे काय म्हणजे जे काय ऑक्सिजन आपण केलेलं आहे जे काय ऑक्सिजन आपण शोषलेलं आहे ते संपूर्ण बॉडी पर्यंत ब्लड सर्क्युलेशनच्या द्वारे पोहोचवला जातो आणि पुन्हा ब्लड सर्क्युलेशनच्या द्वारे पूर्ण शरीरातून जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो सुद्धा पुन्हा आपल्या लंग्स कडे पोहोचवला जातो आणि लंग्स मग जे काय हवा सोडते त्याला आपण CO2 असं म्हणतात म्हणजे काय होतं तर बघा याच्यामध्ये दोन प्रोसेस होतात एक इनहेल अँड एक्सेल एक इनहेल अँड एक्सेल एक इनहेल मध्ये एअर लंग्स एअर ही नोज द्वारे लंग्स कडे पोहोचते सी आय एम टेलिंग यू द डिफरन्शिएशन ए मध्ये तर इनहेल म्हणजे श्वास घेतो तेव्हा आपण काय होतं तर हवा ही नाकाद्वारे फुफ्फुसाद्वारे पोहोचते आणि ह्याच्यामध्ये पॉइंट आपण कोणता बोलू शकतो तर इन एक्सेल द एअर कम्स और एअर कम्स फ्रॉम लंग्स टू नोज or it's thrown out from lungs to nose or nose and nose throws it out तर म्हणजे काय मी म्हटलेलं की ह्याच्यामध्ये आपण काय बोलतो एक्सेल मध्ये म्हणजे श्वास सोडण्यामध्ये काय होतं तर लंग्स मधून लंग्स फुफ्फुसामधून जे काही हवा आहे ती नाकाद्वारे बाहेर सोडली जाते फुफ्फुसामधून जी काही हवा आहे ती नाकाद्वारे बाहेर सोडली जाते पहिला पॉइंट आहे दुसरा पॉइंट असा की इनहेल मध्ये म्हणजे जेव्हा पण आपण श्वास घेतो जेव्हा इनहेल मध्ये सॉरी इनहेल अँड एक्सेल बघा इनहेल अँड एक्सेल मध्ये बघा इनहेल मध्ये बेसिकली काय होतं तर ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करून ब्लड सर्क्युलेशन द्वारे पूर्ण बॉडीला पोहोचवलं जातं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरणच्या द्वारे म्हणजे ऑक्सिजनला शोषण करून रक्ताभिसरणाच्या द्वारे तो पूर्ण बॉडीला पूर्ण शरीराला पोहोचवला जातो मीन्स वॉट की मीन्स द ऑब्झर्व ऑक्सिजन or absorb O2 is or spread it or it's reach or it's taken to the all the part of the body through the blood circulation and in exhale म्हणजे श्वास सोडण्यामध्ये काय होतं की the whatever the carbon dioxide is created in our body that all comes to comes to the lungs by the blood circulation and it's then thrown out by the nose or we can say that आपण जेव्हा म्हणजे काय म्हणून म्हटलं कार्बन डायऑक्साईड जे काही जनरेट झालेलं आहे आपल्या शरीरामध्ये जे काही कार्बन डायऑक्साईडचे उत्पन्न झालंय ते कार्बन डायऑक्साईड हे रक्ताभिसरणाच्या म्हणजे ब्लड सर्क्युलेशनच्या हेल्पने लंग्स पर्यंत आणलं जातं आणि पुन्हा लंग्सद्वारे ते बाहेर म्हणजे लंग्सद्वारे बाहेर म्हणजे नोजद्वारे ते बाहेर सोडण्यात येतं तर अशा प्रकारे इवन दो दिस इज द सिम्पल प्रोसेस दॅट वी कॉल्ड एज द इनहेल अँड एक्सेल म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे हा भले फ्रॅक्शन ऑफ सेकंडचं काम असेल परंतु याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असे काम आपले अडलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे आपण बोललेलो आहोत, त्याच प्रकारचे इम्पॉर्टंट काम ह्याच्यामध्ये असलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे? Yeah. So let's see the next point what we have to see. This is all about the inhale and exhalation, and together this process is called as the external respiration. म्हणजे या दोघे घटनांना एकत्र मिळून आपण काय म्हटलेलं आहे, तर त्याला आपण बाह्य श्वास किंवा एकत्रितपणे आपण त्याला बाह्य श्वसन किंवा बाह्य श्वसन किंवा किंवा एक्सटर्नल रेस्पिरेशन असं आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट थिंग व्हॉट वी हॅव. We have next internal respiration. We have next the internal respiration. So what do you mean by internal respiration? So exchange of gases between the cells and tissues fluid, tissue fluid is called the internal respiration. The oxygen moves from blood into the tissue fluids, and carbon dioxide moves from tissues fluid into the blood. म्हणजे त्यांनी काय सांगितलं पुन्हा आपण बघूया. आता अंतर्श्वसन असं बघूया. अंतर्श्वसन आपण बघूया. अंतर्श्वसन मध्ये काय होतं? अंतर्श्वसन मध्ये बेसिकली आपण बोलतो की शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यांदरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतर्श्वसन असं म्हणतात. तर रक्तापासून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो आणि पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड घेतो. तर बघा, what we can see what we can see to see in internal respiration system or in internal respiration what happened. So the blood now we all are clear that blood carries the oxygen towards the cell or towards the tissues, we can say. The blood carries the oxygen towards the cell and towards the tissue. At that moment the cells takes the oxygen and gives the carbon dioxide to the blood. म्हणजेच काय करतात आहे की या ठिकाणी जे सेल आहेत, या ठिकाणी जे टिश्यूज आहेत, ते काय करतात आहे की ब्लडने म्हणजे रक्ताने जे काही ऑक्सिजन घेऊन आलाय तो ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड त्याला देतात. तो कार्बन डायऑक्साईड त्याला देतात. ओके. आणि त्यालाच आपण आणि ही जी घटना घडत आहे त्यालाच आपण इंटरनल रेस्पिरेशन असं म्हटलेलं आहे. अँड दिस प्रोसेस वी हॅव कॉल्ड ॲज दी इंटरनल रेस्पिरेशन, आणि त्यालाच आपण अंतर्श्वसन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया द सेल्युलर रेस्पिरेशन. त्याला आपण बघूया द सेल्युलर रेस्पिरेशन. बघा, the dissolved nutrients like the glucose are slowly burned or oxidized with the help of the oxygen and the energy released in the form of ATP. We have already seen the what is ATP in the mitochondria context. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया मध्ये आपण ऑलरेडी एटीपी म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर बघा, the waste material like the CO2 and the water vapors are produced during this process, and the cellular respiratory can be summarized as the follows. Those we C6 H12 O6 plus 6O2, it goes toward and it combines the 6 CO2 and plus 6 H2O plus energy, that is form of 38 ATP. ठीक आहे. तर बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं आता सेल्युलर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये आपण बघूया म्हणजे पेशीय श्वसन. तर पेशीय श्वसन म्हणजे काय होतं, तर ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्रान घटकातील मंद जल्व होऊन एटीपीच्या स्वरूपात त्याची ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर ऑक्सिजन व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात आणि या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात. आणि खालील समीकरणाच्या सहाय्याने पेशी श्वसनातील प्रक्रिया सापडून पडतो. म्हणजे बघा, C6H12O6 प्लस 6O2 यांचं कॉम्बिनेशन होऊन आपण बघू शकतो की 6CO2 प्लस 6H2O म्हणजे आपण पाणी, कार्बन डायऑक्साईड, नंतर आपण इथं ग्लुकोज शुगर ज्याला आपण बनवून त्याच्यामध्ये ऑक्सिडाइज होऊन अशा प्रकारचं फॉर्मेशन आपण जनरलला बोलवतो. म्हणजे काय याच्यामध्ये आपण पुन्हा बघूया. तर बघा, हा जो घटक आपण बघितलेला आहे C6H12 C6, ह्याला आपण ग्लुकोज किंवा एनर्जी आपण असं म्हणू शकतो. आणि तो 6CO2 मध्ये काय झालेला ऑक्सिडाइज झालेला आहे. 6CO2 मुळे तो ऑक्सिडाइज झालेला आहे. आणि या दोघांचं मिळून जे काही उत्पन्न झालेलं आहे, या दोघांना मिळून जे काही उत्पन्न झालेलं आहे ते आपण एनर्जी मध्ये बघू शकतो. परंतु एनर्जीच्या सोबतच बघा, मी जे जो इथं केमिकल रिएक्शन जे झालंय, ते केमिकल रिएक्शन सांगायचा मी प्रयत्न करतोय, नीट लक्ष द्या. तो सी ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, हा जो पहिला आपण जो फॉर्म बघतोय हा C6H12CO O6, हा काय आहे बेसिकली, ह्याला आपण ग्लुकोज
किंवा एनर्जी म्हणू शकतो. ग्लुकोज किंवा शुगर आपण बेसिकली त्याला म्हणू शकतो. ग्लुकोज किंवा शुगर आपण त्याला बेसिकली आपण ग्लुकोजच बोलूया. ग्लुकोज इज द बेस्ट वर्ड फॉर धिस. त्याच्यासाठी बेस्ट वर्ड ग्लुकोज म्हणून आहे. आणि याच्या केमिकल रिएक्शनमध्ये आपण बघतो, की ऑक्सिजन जेव्हा मिळून ऑक्सिडाइज जेव्हा तो होतो, ऑक्सिडाइज झाल्यानंतरच एनर्जी क्रिएट होते आणि ती एटीपीच्या फॉर्ममध्ये असते. एनर्जी म्हणजे ऊर्जा निर्माण होते. परंतु ऊर्जा निर्माण होता काही बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा तिथे जनरेट होतात. तर बघा, आता सेल्युलर रेस्पिरेटर म्हणजे काय रेस्पिरेटरमध्ये आपण काय म्हणत होतो, पेशीय श्वसनमध्ये काय होत होतं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ती सेमच गोष्ट होते, की त्याच्यामध्ये सुद्धा सेमच होतं, की ब्लड म्हणजे रक्त हा सेलपर्यंत रक्त हा आपलं जे सेल असतो म्हणजे ब्लड सेलपर्यंत म्हणजे पेशीपर्यंत ऑक्सिजन कॅरी करतो आणि तिथून तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा नेऊ शकतो. बट हा एका सेल लेव्हलवर झाल्या कारणाने हा एका सेल लेव्हलवर म्हणजे ह्याची जी लेव्हल आहे किंवा हा जो एक्सचेंजचा जो लेव्हल आहे किंवा एक्सचेंजचा जो लेव्हल आहे, तो सेल असल्या कारणाने म्हणजे कोणासोबत तो इथे सेल्युलर रेस्पिरेटरमध्ये तो कोणासोबत एक्सचेंज करतोय, तर सेलसोबत म्हणजे पेशीसोबत तो एक्सचेंज करत आहे. म्हणजे याच्यामध्ये पेशी श्वसनामध्ये तो पेशीसोबत म्हणजे सेलसोबत पेशीसोबत आपला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं काय करत आहे, देवाण-घेवाण तो करत आहे. म्हणून ह्याला आपण पेशी श्वसन असं म्हटलेलं आहे. आणि हा जो अंतःश्वसन आहे त्याच्यामध्ये टिशूज म्हणजे पेशी व रक्त यांच्यामध्ये देवाण-घेवाण झालेले आपण बघू शकतो. ह्याच्यामध्ये टिश्यूज बेसिकली यूज झालेले आहेत. परंतु ह्याच्यामध्ये आपण बेसिकली काय काय म्हणू शकतो, तर ह्याच्यामध्ये सेल सोबत देवाण-घेवाण झालेले आपण बघू शकतो. दिस इज द थिंग. दिस इज ऑल अबाउट अवर रेस्पिरेटरी सिस्टम. आय होप तुम्हाला कळालं असेल. 3 फॉर्म्स कसे-कसे आहेत ते आपल्याला कळालं असेल. पण फर्स्ट इज एक्सटर्नल रेस्पिरेटर, सेकंड इज इंटरनल एंड थर्ड इज सेल्युलर रेस्पिरेटरी सिस्टम. म्हणजे बघा, हे कसे आहेत, तर हे बेसिकली आपण बघून घेऊया. तो बोला तो ये कैसे है, तो ये हम लोग देख रहे हैं। तो देखो, फर्स्ट थिंग वो हम लोग सिर्फ लंग्स के लेवल पे आहे. म्हणजे लंग्सच्या म्हणजे फुफ्फुसाच्या लेव्हलवर आहोत. सेकंड याच्यामध्ये आपण छोटे ऑर्गन्स किंवा टिश्यूच्या लेव्हलपर्यंत आहे. परंतु थर्ड याला आपण संपूर्ण पेशीपर्यंत म्हणजे सेलपर्यंत पोहोचलेलं आपण बघू शकतो. तर दिस इज द थिंग दॅट वी कॅन सी. ओके. आय होप यू अंडरस्टँड दिस पॉइंट. आय होप यू अंडरस्टँड द पॉइंट. इफ यू हॅव एनी डाउट, यू गाइस कॅन आस्क. तुम्ही विचारू शकता. Do you have any doubt in